श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, आपल्यावरची सर्व संकट दूर होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजेच हा मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या मार्गशीर्षातील गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करून आपल्या कुटुंबाला सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करण्यात येते. ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे, अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा व्हावी, लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपलं घरे धनधान्याने भरावे, यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपल्याला 5 वस्तू जाळायच्या आहेत. या वस्तू जाळल्यामुळं आपल्या घरातील सर्व अडचणी, विघ्न, गरिबी दूर होऊन लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहणार आहे. आता या अशा कोणत्या वस्तू आहेत, या वस्तू आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जाळायच्या आहेत, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार येत असून या 5ही गुरुवारी आपल्याला लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे. 5व्या गुरुवारी अमावास्या येत असून देखील आपल्याला या दिवशी देखील लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर हे 5ही गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे. संध्याकाळी लक्ष्मी मातेचे व्रत करायचे आहे. लक्ष्मी मातेची महात्म्य सांगणारी कथा वाचायची आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण जो उपवास करत आहोत हा गुरुवारचा, तर उपवास हा सोडायचा आहे. अशा प्रकारे 5ही गुरुवार आपल्याला मनोभावे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे, उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे आणि शेवटच्या म्हणजेच 5व्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. शेवटच्या गुरुवारी जरी अमावास्या येत असेल तरी देखील आपल्याला या दिवशीच लक्ष्मी मातेचं उद्यापन करायचं आहे, केलेल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण दिवाळीत अमावास्या येत असून देखील लक्ष्मी मातेचं पूजन करतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात देखील 5व्या गुरुवारी या लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये श्री महालक्ष्मी व्रत कसे करावे, पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, काय खावे, काय खाऊ नये, कोणकोणते नियम पाळावेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुभफळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करण्याची आपल्याकडं परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला देखील तितकंच महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मी मातेच्या पूजेला आहे. असं म्हणतात की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे करतो, देवी लक्ष्मी मातेची उपासना करतो, आराधना करतो, तर त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर देवी लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. देवी लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचे भांडार भरलेले असते. त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्याच्या घरावरची सर्व अडचणी, सर्व विघ्न दूर होतात. तर आपण जो आज उपाय पाहणार आहोत, आपल्या घरामध्ये ज्या 5 वस्तू जाळायच्या आहेत, तर या उपायाला आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. तर 13 डिसेंबरपासून या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून 12 डिसेंबरला कार्तिक अमावस्या येत असून 13 डिसेंबरला पहाटे 5:01 अमावस्या तिथी समाप्त होत आहे आणि 13 तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबरला या मार्गशीर्षातील पहिला गुरुवार असणार आहे. आणि 28 डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे, कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आला आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी लवकर उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे. अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून अंघोळ करायचे आहे. त्यानंतर जर आपल्याला शक्य असतील तर लाल रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करायचे आहेत. लाल रंग हा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय रंग आहे आणि त्यामुळं आपल्याला शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायची आहेत. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे.
सहसा हे महालक्ष्मी व्रत सुवासिनी महिला करत असतात. त्यामुळं या महिलांनी श्री गणेशांचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे. व्रत आणि उपासनेचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळीच आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघराच्या बाजूलाच आपल्याला हे महालक्ष्मी व्रताची स्थापना करायची आहे, व्रताची मांडणी करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर सकाळी देवपूजेनंतर ह्या व्रताची मांडणी करायला जर जमलं नाही, काही कारणास्तव, तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान या व्रताची मांडणी करायची आहे. 5 ते 7 या दरम्यान लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि म्हणूनच या आगमनाच्या वेळेलाच आपल्याला या लक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी करायची आहे आणि एक तर सकाळी किंवा एक तर तिन्ही सांजेच्या वेळेला याच वेळेमध्ये आपल्याला ही व्रताची मांडणी करायची आहे. या व्रताची मांडणी कशी करावी याविषयीची देखील माहिती आपण यापूर्वी जाणून घेतलेली आहे. तर एक चौरंग घ्यायचे आहे. या चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित करायची आहे. त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये पाणी भरून त्या पाण्यामध्ये सुपारी, दुर्वा, अक्षदा आणि ₹1 नाणं टाकायचं आहे. आणि त्या कलशावरती 5 विड्याची, आंब्याची किंवा अशोकाची पानं ठेवून नारळ ठेवायचा आहे. नंतर त्या जो चौरंग घेतलेला आहे, तर त्या चौरंगावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत, पसरवायचे आहेत आणि यावर हा कलश स्थापित करायचा आहे. त्यानंतर जो आपण नारळ या कलशावर ठेवलेला आहे, तर या नारळाला आपल्याला हळदी-कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलांचा हार अर्पण करायचा आहे आणि आपल्याला विधिवत या कलशाची पूजा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला देखील हळदी-कुंकू लावायचं आहे आणि सजवायचं आहे. फुलं, हार, अगरबत्ती आणि गोडाधोडाचा नैवेद्य या देवी मातेला अर्पण करायचा आहे आणि अगदी विधिवत अशी लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. या लक्ष्मी मातेला प्रसाद म्हणून मिठाई, खीर आणि फळं आपण अर्पण करू शकता. आणि अशी विधिवत या लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. श्री महालक्ष्मीच्या महामंत्राचा जप करत राहायचा आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला या व्रताची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि कथा वाचल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी मातेची कथा वाचायची आहे, आरती वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपवास, जो गुरुवारचा उपवास केलेला आहे, तर हा उपवास सोडायचा आहे. तर आता जो आपल्याला उपाय करायचा आहे, हा उपाय आपण जरी महालक्ष्मीचे व्रत करत नसो, उपवास करत नसो किंवा मांडणी जरी करत नसो, तरी देखील आपण केला तरी देखील चालू शकतो. आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची प्रतिमा असते, फोटो असतो, तर त्यासमोर जरी आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. तर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी मातेची संध्याकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर, कथा वाचून झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर करायचा आहे. मग तुम्ही संध्याकाळी कधीही केला तरी चालू शकतो, परंतु रात्री 10 वाजायच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करत असताना तर काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या घरातील अशा काही 5 वस्तू घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि या ज्या वस्तू आहेत, तर या वस्तू लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत आणि यांचा जर तुम्ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केला, या वस्तू जर घरात जाळल्या, तर लक्ष्मी माता नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रसन्न होणार आहे आणि लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे, तर ते पाहूया. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या 5 वस्तू घ्यायच्या आहेत, तर त्या 5 वस्तू कोणत्या आहेत, तर त्या पहिल्या जाणून घ्या. तर त्यासाठी आपल्याला पहिली जी वस्तू घ्यायची आहे, तर ती अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू म्हणजेच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला जितक्या हव्या तितक्या तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच जास्तीत जास्त 5 ते 6 किंवा 3 ते 4 अशा वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. तर या लवंगा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय अशा लवंगा आहेत. तर या लवंगा घेत असताना आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहेत. म्हणजे 2 जुड्या आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. तर या लवंगा कुठेही तुटलेली नसावी, किडलेली नसावी किंवा खराब झालेली लवंग नसावी, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसरी जी वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजेच आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे तमालपत्र. तर हे तमालपत्र देखील आपल्याला 4 पानं याची घ्यायची आहेत. हे देखील कुठेही खराब झालेली, किडलेली किंवा तुटलेली, फाटलेली नसावीत, याची काळजी घ्यायची आहे. तिसरी जी वस्तू घ्यायची आहे, तर ती म्हणजेच पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. पिवळी मोहरी आपल्याला चिमूटभर घ्यायची आहे. ह्या झाल्या 3 वस्तू. चौथी जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, तर ती घ्यायची वेलची. आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्येच असणाऱ्या या सर्व वस्तू आहेत, परंतु या सर्व वस्तू लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय वस्तू आहेत. तर या वेलच्या देखील आपल्याला 4 वेलच्या घ्यायच्या आहेत.
आणि आता या ज्या 5 वस्तू आहेत म्हणजेच भीमसेनी कापूर, लवंग, वेलची, तमालपत्र आणि पिवळ्या रंगाची मोहरी. तर अशा या 5 वस्तू घ्यायच्या आहेत आणि या वस्तू एखाद्या पेपरवरती आपल्याला सर्व घ्यायच्या आहेत. जो व्यक्ती घरातील महिला असेल, पुरुष असेल आणि ती जर हा उपाय करत असेल, तर त्याने देवघरासमोर किंवा ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी व्रताची मांडणी केलेली आहे, तर त्यासमोर आपल्याला बसायचं आहे. लक्ष्मी मातेच्या समोर एखाद्या प्लेटमध्ये हे जे कागद आहे आणि या कागदावरती या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर या लक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी केली आहे, तर तिथं बसून आपल्याला नमस्कार करायचा आहे, हात जोडायचे आहेत आणि आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घराच्या सुख-समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आपल्या सर्व अडचणी, विघ्न, गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी मातेला या अत्यंत प्रिय वस्तू असल्यामुळं लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, "या तुझ्या अत्यंत प्रिय अशा वस्तू मी माझ्या घरामध्ये जाळत आहे. या वस्तू जाळल्यामुळे, याच्या धुरामुळे माझ्या घरामध्ये जी विघ्न आहेत, अडचणी आहेत, गरिबी आहेत, कोणतीही समस्या असेल तर ती सर्व समस्या, अडचणी दूर होऊ दे. या धुराबरोबर घरातून माझ्या बाहेर जाऊ दे. घरातील नकारात्मकता दूर होऊ दे. जर कोणी करणी केली असेल, कोणते दोष असतील तर ते सर्व या धुराबरोबर घरातून बाहेर जाऊ दे आणि घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, पैसा येऊ दे, धनधान्याची भरभराट होऊ दे." अशी आपली काही जी इच्छा असेल, मनोकामना असेल, समस्या असेल, अडचण असेल, तर ती सर्व काही या लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे. जरी तुम्ही व्रताची मांडणी केली नसेल, तरी देखील तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेसमोर बसून आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे किंवा श्री महालक्ष्मीचा एखादा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर त्याचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. श्री सूक्तमचं पठण करत असाल आणि ते जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही YouTubeला याचा व्हिडिओ लावून देखील त्याचं श्रवण देखील करू शकता किंवा श्री महालक्ष्मीच्या एखाद्या महामंत्राचा जप करू शकता. आता हे जे 108 वेळा श्री महालक्ष्मी मंत्राचा जप झाल्यानंतर किंवा श्री सूक्तमचं पठण झाल्यानंतर हा जो कागद आहे, हा जो पेपर आहे, तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे, स्थापना केलेली आहे, तर त्यावरून आपल्याला 3 वेळा हे उतरवायचं आहे. ज्याप्रमाणे लहान मुलाची दृष्ट काढतो, ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो, तर त्याप्रमाणे आपल्याला हे या लक्ष्मी मातेवरून फिरवायचं आहे. हे फिरवत असताना आपल्याला लक्ष्मी मातेला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे घरातील अडचणी दूर होण्यासाठी आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये या ज्या वस्तू आहेत तर या पुन्हा प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत किंवा एखाद्या भांड्यामध्ये, भांड्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये होम करत असो किंवा आपल्या घरामध्ये धूप फिरवत असो, तर त्यामध्ये आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे आणि या वस्तू आपल्याला पेटवायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये एकही कानाकोपरा न ठेवता संपूर्ण घरामध्ये आपल्याला ह्या फिरवायच्या आहेत. जर आपल्याला वाटले की धूर कमी होते तर यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या टाकत राहायचं आहे आणि जितका जास्तीत जास्त होईल तितका धूर आपल्याला करत राहायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. या धुराबरोबर आपल्या घरावरची सर्व अडचणी, सर्व संकट, सर्व दुःख, दारिद्र्य दूर होणार आहे. धुराबरोबर घरातून बाहेर जाणार आहे आणि या कापराच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे. लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत. म्हणजेच लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे, आमंत्रित होणार आहे आणि आपल्या घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाणार आहे आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय दर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा करायचा आहे आणि हा उपाय केल्यानं तुम्हाला याचा नक्कीच फायदा जाणवणार आहे. आणि त्यानंतर हे संपूर्ण म्हणजे टॉयलेट, बाथरूम ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे फिरवायचं आहे. मग टॉयलेट, बाथरूम असू द्या किंवा कोणतीही जागा अशी असू द्या, कोपरा आपल्याला या अडगळीची जरी खोली असेल तर तिथं देखील आपल्याला हा धूर करायचा आहे. आणि जितक्या जास्त कापराच्या वड्या होतील तितक्या टाकत टाकत आपल्याला आणि कापूर, भीमसेनी कापूर का वापरायचा आहे तर भीमसेनी कापूर हा जे आपल्या घरामध्ये दोष असतील, जे काही वाईट शक्ती असेल तर ती हा भीमसेनी कापूर आपल्याकडे शोषून घेत असतो आणि म्हणूनच हा भीमसेनी कापूर आपल्याला जास्तीत जास्त जाळायचा आहे. आणि या लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या वस्तू आहेत लक्ष्मी स्वरूप, तर या वस्तू जाळल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होणार आहे. लक्ष्मी माता आपल्या घरावरती प्रसन्न होणार आहे आणि यासाठीच या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. या दिव्यात देखील आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या देखील टाकायच्या आहेत.
त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा आहे, जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, आपल्या घरामध्ये येणार आहे, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे लावायचे आहेत. हे दिवे देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचे लावायचे आहेत आणि यामध्ये देखील आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि एक लवंग टाकायला विसरायचं नाही. एक लवंग देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ जो दिवा लावणार आहोत, तर त्यामध्ये देखील आपल्याला एक लवंग अवश्य टाकायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर या वस्तू आपल्या घरामध्ये जर जाळल्या, ज्या मी सांगितलेल्या आहेत 5 वस्तू, त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा लावला आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जर दिवा लावला, तर या दिव्याच्या प्रकाशाने लक्ष्मी माता आपल्याकडे घराकडे आकर्षित होणार आहे. या घरामध्ये वस्तू जाळल्यामुळे लक्ष्मी माता घरामध्ये आकर्षित होणार आहे आणि आपल्या घरावरची सर्व संकट, सर्व अडचणी दूर होणार आहे. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. आपल्या घरामध्ये पैशाची, धनधान्याची भरभराट होणार आहे आणि हा उपाय आपल्याला 5ही गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अवश्य करायचा आहे आणि याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती इथंच थांबवते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.